गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। करायचं काय? खाली मुठीवर पाय. अरे वाचाळवीरांचं करायचं काय? खाली मुठीवर पाय. अरे हरामखोरांचं करायचं काय? खाली मुठीवर पाय. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते। हे आंदोलन संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण केले। यांच्या या कृतीमुळे राज्यभरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी समर्थक संतप्त झाल्याचे दिसून येत आहे। आज पंढरपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच इतरही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपच्या वाचाळवीरांचा जोरदार निषेध करण्यात आला। खरं तर परवा 12 तारखेपासून आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी 3 दिवसाचं यासाठी शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या असलेल्या काही अडचणीसाठी आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन करत असताना त्याच्यासोबत 25 लोक 3 दिवस बिना खाणं पिणं न टाळता पूर्ण फक्त पाण्यावर राहिली आणि 3 दिवस ते आंदोलन केलं। त्या आंदोलनाला महाराष्ट्रातून यश आलं। यश येत असताना आदरणीय मंत्री गिरीजी महाजन साहेब यांनी येऊन ते आंदोलन सोडवलं आणि काही वाचाळवीरांनी काल या जागेचं गोमूत्र शिंपून जागा स्वच्छ केली असं सांगितलं। पण त्यांना सांगणं आहे, सरकारला सांगणं आहे, भावी सरकारला। आदरणीय त्या दिवशी आम्ही महाजन साहेबाला बोललो होतो, साहेब ह्या लोकांना थोडं आवरा, कारण सध्या ज्या राज्यात आपण राहतोय त्या राज्यात राहण्याची सुद्धा आपल्याला लाज वाटते की ही लोक अशी बोलून आज लोकांचा एक अपमान करतात। खरं ह्यांचा धिक्कार आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यांचा करतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती कशी फसवी होती हे सांगण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून रोहितदादा पवार यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर एक आंदोलन, अन्नत्याग आंदोलन गेल्या 3 दिवस केलं होतं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आलेले असताना, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी नेते आलेले असताना, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येत असताना या ठिकाणी भाजपच्या काही वाचाळवीरांनी काल गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला। मुळात ज्यांनी ते गोमूत्र शिंपडलं ते हात इतके अपवित्र आहेत की ते नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो, शेतकऱ्यांवर बरळतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी मागणं हा काय गुन्हा आहे का? शेतकरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत का? जे कर्जमाफी मिळणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नाहीत का? जे कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय, सर्व जातीय शेतकरी आहेत, परंतु या हरामखोरांना फक्त राजकारण दिसतं आणि त्याने काल खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान केलेला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। आणि हे लोक स्वतः दारू पिऊन कुठेही फिरत असतात, परंतु काल यांनी स्टंट म्हणून फक्त त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र झाली असा प्रयत्न केला। मला असं वाटतंय या नालायकांनी रोज खरं तर स्वतः गोमूत्राने आंघोळ केली तरी हे नालायक पवित्र होणार नाहीत। इतके नालायक आहेत, रोज शेण खात फिरतात आणि या ठिकाणी ती जागा पवित्र करायचा प्रयत्न करतात। खरं तर या लोकांना फडणवीसांनी आळा घातला पाहिजे, परंतु आम्हाला असं वाटतंय या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी तुम्हाला किंवा सामान्य नागरिकांची गरज नाही। हे नालायक अशा पद्धतीने बडबडतायत की लोकांमध्ये यांच्याबद्दल आता सध्या भयानक रोष आहे, कारण यांनी या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे। पद्धतीनं काल तुम्ही गोमूत्र शिंपडलं, तेवढी तुमची लायकी आहे का ही पण तुम्ही पहिले तपासून पाहावं। आज तुम्ही बघत आहेत ज्या पडळकरांनी काय कुत्र्यांना सुद्धा शब्द, म्हणजे कुत्रा सुद्धा प्रामाणिक असतो ह्याच्याप्रमाणे, पण जो डुक्कर नावाचा प्राणी आहे तशा पद्धतीने तुम्ही कुठे कुठे काय करता, कुणाची दलाली करता तुम्ही, कुणाचे हप्ते गोळा करता, कुठल्या अधिकाऱ्यांचे, हे सर्व प्रकारचे आम्हाला कल्पना आहे। आम्हाला तुम्ही शिकवू नका काय करायचं काय नाही, ते तुम्हाला 3 पक्षातून हकललेलं आहे। ह्याची जाणीव
कशा पद्धतीने तुम्ही दारू पिऊन आज तुम्ही त्या ह्याच्यावरती बोलला होता, काय केलं होतं, हे सगळ्या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे. तीव्र फडणवीस सरकारला आणि त्यांच्या पडळकरांना एकच सांगणं आहे की ही तुमची डुकरं आवरा, कुत्री नाही डुकरं आवरा. ह्या पद्धतीचं असं होईल की तुम्ही पडळकर आहात पण आम्ही पण सागर पडगळ आहे, ह्याची कुठेतरी तुम्हाला नंतर खंत वाटेल की बाबा हे चुकीच्या पद्धतीने घडतंय. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे की गोमूत्र टाकलं, कशासाठी टाकलं? आज तुमचेच मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं. आदरणीय परिचारक असतील, आदरणीय तुमचे समाधान दादा असतील, आदरणीय मंत्री महोदय असतील, मग तुम्ही त्यांना शुद्ध करण्यासाठी तुम्ही गोमूत्र टाकलं असा आमचा तुम्हाला एक प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चुकून फडणवीस साहेबांना एक नम्रतेची विनंती, पालकमंत्र्यांना एक नम्रतेची विनंती, ह्या जिल्ह्यात जे चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय, हे कुठेतरी थांबवावं. पवारांवर बोलल्यावर मोठं होतं हे आम्हालाही माहिती आहे, पण पवारांवर चांगलं बोला तेव्हाही माणूस मोठा होतो, प्रामाणिक राहा पवारांशी तेव्हाही माणूस मोठा होतो. अशा पद्धतीने मोठा होत नसतो, तो खोटा होत जातो आणि ही सगळी जनता बघते.